ओव्हर टाइम करताना देखील हा डेपो मॅनेजर त्याच्याकडून लाच स्वीकारतो। आमदार महोदयांना हा बस स्थानकाचा मॅनेजर म्हणतो कोण आमदार? म्हणजे हेच आमदार महोदय या तालुक्याचे पालक आहेत, त्यांनी या तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। आणि अशाच आमदार महोदयांना जर एक डेपो मॅनेजर म्हणत असेल कोण आमदार, म्हणजे आमदार महोदयांची देखील प्रतिमा या माणसाने मलिन केली। गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले बस स्थानकामध्ये जी चहाची टपरी होती, त्या चहाच्या टपरीवरती ज्यूस चालू करण्याचा त्या स्वयंरोजगार म्हणून ज्यूस चालू करण्याचा त्या चहाच्या टपरीवाल्या पोरांचा एक जो मनोदय होता, त्यांनी जी आज या ठिकाणी ज्यूसची त्यांना शिवजयंतीच्या महोत्सवात त्यांना ज्यूसचं उद्घाटन करायचं होतं ज्यूसच्या सेंटरचं। परंतु अकोले बस स्थानकाचे आगार प्रमुख श्री दराडे यांनी त्यांना वारंवार तकलीफ देऊन या ठिकाणी ज्यूस न चालू करता तुम्ही या ठिकाणी अंडा भुर्जीची गाडी चालू करा, तुम्हाला ज्यूसची परमिशन आम्ही देणार नाही किंवा तुम्हाला ज्यूसची परमिशन नाही, याचं पत्र देऊन वारंवार त्यांना तकलीफ देण्याचं काम केलं। खरं तर या अकोले बस स्थानकावरती ज्या वेळी अकोले बस स्थानकावरती लोक बाहेरून येत असतात, महिला भगिनी या ठिकाणी येत असतात, उद्या जर अंडा भुर्जीचं केंद्र या ठिकाणी चालू झालं, भविष्यात एखाद्या घरामधली महिला असेल, एखादी भगिनी असेल, जर दारुडा एखादा जर या ठिकाणी अंडा भुर्जी खायला आला किंवा अनुचित काही प्रकार झाला तर याची जबाबदारी जर दराडे साहेब घेणार असतील आणि स्वतः बोलले आम्ही त्याची जबाबदारी घेणार आहोत आणि तुम्ही अंडा भुर्जी चालू करा, म्हणजे शीतपेय तुम्ही चालू करू नका, परंतु वेगळं काहीतरी तुम्ही या ठिकाणी अंडा भुर्जीसारखं चालू करा, असं दराडे साहेबांचं या ठिकाणी म्हणणं आहे। खरं तर ज्या आमदार साहेबांनी या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक या ठिकाणी नूतनीकरण केलं, अतिशय भव्यदिव्य असं बस स्थानक या ठिकाणी झालं, पण या डेपो मॅनेजरनी या बस स्थानकाचा पार बिहार करून टाकला। इतकी आरेरावीची भाषा इतकी आरेरावीची भाषा या ज्या टपरीधारकांना होते, इतका अमानुषपणाचा कळस गाठल्यासारखं या डेपो मॅनेजर करत आहे। खरं तर इथं शेजारी रसवंतीगृह देखील आहे, एकाच व्यक्तीला जवळपास 10-15 वर्ष झाली त्या रसवंतीगृहाचा त्यांनी ठेका दिलेला दिसतोय। रसवंतीगृहाचं आणि या डेपो मॅनेजरचं काहीतरी कनेक्शन आहे का? खरं तर डेपो मॅनेजरचं तुम्ही CDR चेक केले पाहिजे, कुठल्याही प्रकारची कोणाची तक्रार नसताना या बांधवांना हा डेपो मॅनेजर इथे ज्यूसचं दुकान टाकून देत नाही का? तर माझ्या अंदाजे ह्या रसवंतीगृहाचा जो मालक आहे, जो चालक आहे, त्या चालकाचे आणि या डेपो मॅनेजरचे नातेसंबंध आहे, त्यांचे घरगुती संबंध आहे, एकच कास्टचे असल्या कारणाने हा डेपो मॅनेजर या सदर उत्कर्वित त्यांना त्रास देत आहे। खरं तर अकोले बस स्थानकात निसता या बाहेरच्या नागरिकांना त्रास नाही किंवा इथल्या प्रवाशांना त्रास नाही आहे, अकोले बस स्थानकामध्ये जे कर्मचारी आहेत, तुम्ही वास्तविकता पत्रकार म्हणून आणि अधिकार म्हणून जर एखाद्याने माहिती घेतली तर हे जे कर्मचारी आहेत, ज्या एखाद्या कर्मचाऱ्याचं ओव्हरटाईम करायचं असेल, ओव्हरटाईम करताना देखील हा डेपो मॅनेजर त्याच्याकडून लाच स्वीकारतो, इतकं मोठं दुर्दैव या डेपो मॅनेजरचं आहे। खरं तर मी तालुका प्रशासनाला आणि मी राज्याच्या परिवहन विभागाला या संदर्भात मी तक्रार करणारच आहे। आज संध्याकाळी 5 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची मी वेळ घेऊन समक्ष त्यांना ही माहिती देणारच आहे। परंतु महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागानं जर या डेपो मॅनेजरचे CDR तपासले, जर या डेपो मॅनेजरची सखोल चौकशी केली, 100% हा डेपो मॅनेजर तर तात्काळ निलंबन झाल्याशिवाय राहणार नाही, याला तात्काळ कामावरून काढल्याशिवाय राहणार नाही। खरं तर हा इतका निर्गुण प्रकार करतो, हा आरेरावी भाषा करतो, ज्या व्यक्तीला महामानवाबद्दल हे नाही प्रेम नाही। 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचे महानिर्वाण दिन होता, त्या दिवशी या डेपो मॅनेजरने बाबासाहेबांचा फोटो त्यांनी फाडला होता, बॅनर फाडला होता। इतका निकृष्ट दर्जाचा आणि इतका नालायक प्रवृत्तीचा हा डेपो मॅनेजर आहे। हनुमान जयंतीच्या वेळेस बाहेर कुस्त्यांचा बोर्ड लागला होता, कुस्त्यांचा बोर्ड देखील या डेपो मॅनेजर आतापर्यंत फाडलेले आहेत, म्हणजे महापुरुषांबरोबर देवाधिकांचा देखील अपमान करणारा हा डेपो मॅनेजर आहे। या डेपो मॅनेजरची कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम लावण्यासंदर्भात असणारी जी वर्तणूक आहे, त्या वर्तणुकीचा आणि त्याची आतापर्यंत जे कॉल रेकॉर्डिंग त्याचे तपासले पाहिजे, CDR तपासले पाहिजे। विशेष म्हणून या अकोला बस स्टँडला ज्या आमदार महोदयांनी करोडो रुपयाचा निधी दिला आणि याचं नूतनीकरण केलं, त्याच आमदार महोदयांना हा बस स्थानकाचा मॅनेजर म्हणतो कोण आमदार? म्हणजे हेच आमदार महोदय या तालुक्याचे पालक आहेत, त्यांनी या तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। आणि अशाच आमदार महोदयांना जर एक डेपो मॅनेजर म्हणत असेल कोण आमदार, म्हणजे आमदार महोदयांची देखील प्रतिमा या माणसाने मलिन केली, असा हा निर्लायक आणि नालायक माणूस या अकोले बस स्थानकाला नको। खरं तर आम्ही परिवहन विभागाला देखील याची मागणी करणार आहोत आणि आज सायंकाळी पालकमंत्री महोदयांनी देखील मागणी करणार आहोत, या माणसाची कॉल रेकॉर्डिंग तपासले पाहिजे आणि याची आतापर्यंतची सगळी चौकशी केली पाहिजे। यांनी कर्मचाऱ्यांना किती त्रास दिलाय, यांनी नागरिकांना किती त्रास दिलाय आणि ह्या टपरी ज्या आहे, ज्या टपऱ्या चालतो, या टपरीवाल्यांकडून हा किती याची वसुली करतो, याची सगळी चौकशी झाली पाहिजे। या निमित्ताने आम्ही या मताशी आम्ही ठाम आहे। 8 दिवसामध्ये आम्हाला तुम्ही डेपो मॅनेजरला एवढी विनंती केली की
साहेब इथं समजा जर डेपोमध्ये अंडाभुर्जी चालू झाली तर या ठिकाणी मद्यपीचं प्रमाण वाढेल कदाचित, महिला भगिनींना त्रास होईल, याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी तर डेपो मॅनेजर स्वतः असं त्यांचं म्हणणं आहे. माझं कॉल रेकॉर्डिंग आहे. डेपो मॅनेजर स्वतः असं म्हणणं आहे का त्याची जबाबदारी मी घेतो. जर मद्यपींकडून एखादा महिला भगिनींना, एखादा ज्येष्ठ नागरिकाला त्रास झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी घेण्याचं डेपो मॅनेजरने ठरवलं आहे. अशा प्रकारचं मला ते सोमवारी किंवा गुरुवारपर्यंत पत्र देखील मला ते देणार आहेत. फक्त मला त्यांना एकच विनंती करायची आहे, कृपया या सुसंस्कृत अकोले तालुक्याचा तुम्ही बिहारसारखा कळस या ठिकाणी होऊ देऊ नका. ही महामुनी अगस्त ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र अशी भूमी आहे. फक्त त्या भूमीचा तुम्ही या ठिकाणी त्या भूमीला तुम्ही गालबोट लागण असं काय तुम्ही मॅनेजर म्हणून कृत्य करू नका, एवढी त्यांना विनंती करायची मला. नाही, अंडाभुर्जीचं वरतून टेंडर अंडाभुर्जीचं होतं, परंतु आमदार महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण ज्या ठिकाणी बसस्थानक हे करतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने आपण बसस्थानकाला त्याला नूतनीकरण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अंडाभुर्जी चालू केली तर भविष्यात प्रवाशांना, महिला भगिनीला त्रास होईल. तुम्ही अंडाभुर्जी चालू न करता तुम्ही दुसरा काहीतरी व्यवसाय चालू करा. म्हणून या होतकरू विद्यार्थ्यांनी तिथं चहाचं दुकान चालू केलं. आणि डेपो मॅनेजरचं फक्त एवढंच म्हणणं आहे का तुम्ही आमदारांचं कोण? आमदारांचा डेपोचा काही संबंध नाही असं या डेपो मॅनेजरचं म्हणणं आहे. आणि डेपो मॅनेजरला कदाचित काही गोष्टींचा त्याला भविष्यात त्याला काहीतरी पाहिजे असावं म्हणून ते डेपो मॅनेजर याच्याकडे अडवणूक करत आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. हो, कोण आमदार नाही, कदाचित डेपो मॅनेजर आमदारांना ओळखत नसावेत. आमदार महोदय या तालुक्याचे आमदार आहेत, विधानसभा सदस्य आहेत ते. त्यांना 1,44,000 लोकांनी यापूर्वी निवडून दिलं होतं आणि मधल्या काळात त्यांना 70,000 लोकांनी तालुक्यात मतदान करून निवडून दिले. हे डेपो मॅनेजर कदाचित सिन्नर तालुक्यातले असल्यामुळे त्यांना अकोला तालुक्यात इतिहास माहीत नसावा म्हणून कदाचित ते असं म्हणत असेल की आमदार महोदय कोण आहे मला माहीत नाही. नवीन नाही, डेपो मॅनेजरला इथं वर्ष 2 वर्ष झाले असेल कदाचित. त्यांना सगळ्या तालुक्याचा इतिहास माहिती आहे, परंतु जाणून बुजून काहीतरी एखाद्यावर दबाव आणायचा, एखाद्याला मोठ्या भाषेत बोलायचं, हे त्यांचं काम आहे. काय कारवाई झाली? डेपो मॅनेजरची कारवाई झाली, पण त्यांचे CDR तपासले गेले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जर या इथं याचं ज्यूस चालू होऊ नये असं कोणी जर तक्रार करत असेल, खरं तर त्या तक्रारदाराची त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कोण तक्रार करते त्याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, या डेपोमध्ये जे कर्मचारी आहेत, कोणी यवतमाळमधून आले, कोण वाशिममधून आले, कोणी इकडून पालघर जिल्ह्यातून आलेले असे जे कर्मचारी आहेत त्यांना ज्यावेळेस ओव्हरटाईम लागतो त्या तुटपुंच्या पगार त्यांच्या भागात ओव्हरटाईम लागतो. ज्या ओव्हरटाईमच्या वेळेस डेपो मॅनेजर त्यांच्याकडून काहीतरी मागणी करतो त्या मागणीची देखील CDRच्या स्वरूपात त्याची चौकशी झाली पाहिजे. हीच माझी ठामपणे मागणी.